लाडकी बहीण योजना पैसे आले रे आले, पैसे आले रे आले। बघा ताईंनो, आज बुलढाणा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, दोघांनी पण या ठिकाणी घोषणा करून टाकलेली आहे। 30 तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे भेटणार आहेत आणि आजपासून पण या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे। तुम्ही बघू शकता, काही ताईंच्या मला कमेंट्स पण आलेले आहेत की सर आज आम्हाला पैसे मिळाले आहेत। तर तुम्हाला पैसे मिळालेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा आजारी आहे थोडा मी, मला तब्येत जरा ठीक नाहीये, तरी पण मला एक आनंद झाला की बघा ताईंना पैसे यायला सुरुवात झालीये। तर तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलाय। तर लक्षात घ्या, तुम्हाला पैसे आले आहेत का कुणाला, लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि लक्षात घ्या, या कमेंट्स आपल्या युट्यूबच्या याच व्हिडिओच्या खाली तुम्ही जाऊन पाहू शकतात। या चॅनलवर ताईंच्या बरेच कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे की सर आम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पहिली कमेंट्स आपण बघूया। या ठिकाणी खान नरगिस 1600 यांनी ही कमेंट केली आहे, मुझे आये 1500 रुपये। अशा स्वरूपाची ताई दीदी, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला इथं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्ही जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे। मला कमेंट बॉक्स मध्ये पटकीनी एकदा सांगायचंय तुमचा जिल्हा कोणता आहे आणि बँक कोणती आहे। या दोन गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायच्यात, ह्या जर ताई माझं हे व्हिडिओ बघत असतील। कारण इतर ताईंना पैसे आले नसतील तर काळजी करू नका, त्यांना आपल्याला बघायचंय की त्यांना पण पैसे कधी येणार आहेत। तर बघा कुणाकुणाला पैसे आलेत परत एकदा विचारतोय, फक्त फेक कमेंट कोणी टाकू नका, चुकीच्या कमेंट्स टाकू नका, दिशाभूल करणारे कमेंट्स टाकू नका। जर पैसे आले असतील तरच कृपया करून टाकायचं आहे, दिशाभूल कृपया करून ताईंनो दिशाभूल करणारे कमेंट्स टाकू नका, दादांनो कृपया करून दिशाभूल करणारे कमेंट्स टाकू नका। जर खरंच तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील तरच टाकायचे। ह्या बघा ताईंना पैसे आलेले आहेत, तर अशा स्वरूपाची कमेंट्स टाकायची, नाव टाका तुमचं, किती वाजता पैसे आले टाका, किती रुपये आले ते टाका, बँक कोणती आहे ते टाकायचे आहे आणि जिल्हा टाकायचा आहे। म्हणजे आपल्याला चेक करायचंय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झाली आहे। बघा दुसरी कमेंट या ठिकाणी बघा, 1 मिनिटापूर्वी म्हणजे थोड्याच वेळापूर्वी कमेंट आली आहे, दादा मला रुपये 1500 आले आज 4 वाजता। तर या ठिकाणी बघा SK स्टार 380 नावाचे कोणते तरी ताईचं अकाउंट असेल तर ह्यांची ही कमेंट आहे, 1500 रुपये त्यांना पण अकाउंटला आलेले आहेत। पुढचा बघा या ठिकाणी MR मिस्टर किंग ZR 4507 4 मिनिटापूर्वी ही कमेंट आलेली आहे, थँक्स टू सीएम 4500 रुपये आ गए। सीएम ला त्यांनी थँक्यू म्हणलंय। म्हणजे बघा लक्षात घ्या, ह्या ज्या 3 ताई आहेत अशा स्वरूपात भरपूर सारे कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे। जर तुम्हाला पैसे येत नसतील तर लक्षात घ्या, याच्यामध्ये कारण आता गव्हर्नमेंटचं पण नाहीये, बँकेचं पण नाहीये, माझं पण नाहीये, तुमच्या फॉर्म मध्ये काहीतरी इश्यू आला असेल। स्क्रुटिनी बघा, तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं, स्क्रुटिनी नियम लागलेला आहे, फॉर्मची छाननी चालू झाले। जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचे जर लाभ घेत असाल किंवा तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीने पैसे येत असाल तरच त्याच्यामध्ये ती काय झालेली आहे, स्क्रुटिनी छाननी अजून चालू आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका, छाननी झाल्यानंतर तुम्ही जर एकदम योग्य प्रकारे असाल 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। काळजी करू नका, पैसे यायला सुरुवात झाली आहे, पैसे यायला सुरुवात झाली आहे। कुणाकुणाला पैसे आले ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय आणि पैसे आले नसतील त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। बघा लक्षात घ्या, आजारी असताना पण तुमच्यासाठी सांगतोय, तुमच्यासाठी आलोय। काल बघा आजारी होतो तरी मी लेक्चर घेतलं नाही संध्याकाळचं, पण आज पैसे आले आहेत, आनंदाची बातमी आली आहे, म्हणून तुमच्यासाठी मी हे लेक्चर घेत आहे। लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा, नसतील आले त्यांनी पण सांगायचं आहे। फॉर्म कधी भरला होता, अप्रूव्ड कधी झाला होता, 31 ऑगस्ट। बघा तुम्हाला वाटलं तर एक अजून एक गोष्ट दाखवतो, या ठिकाणी पुढे बघा तुम्ही, आज या ठिकाणी एबीपी माझाची ही न्यूज आहे। एबीपी माझा बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा, एबीपी माझा लाईव्ह कार्यक्रम चालू होता दुपारी 4 वाजता, तुम्ही बघितलं असेल 4 वाजता। मी पण तुम्हाला काय सांगितलं होतं, 4 वाजता पैसे यायला सुरुवात होणार आहे। 4 वाजताच या ठिकाणी मोठी घोषणा झाली आहे, मुख्यमंत्री साहेब म्हणले की बाबा सगळ्यांना पैसे यायला सुरुवात झाली आहे। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण त्याच्या अगोदर एक स्टेटमेंट केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, मोठा व्हिडिओ जवळजवळ या ठिकाणी एक
1.25 घंट्याचा 1.5 घंट्याचा हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलंय फक्त 2 कोटी ताईंना या ठिकाणी या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. बघा 2.5 कोटी फॉर्म त्यांच्याकडे गेले होते, तरी पण त्यातले फक्त 2 कोटी ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे या टप्प्यात 2 कोटी ताईंनाच पैसे भेटणार आहेत. अर्जाची छाननी झालीये, बरेच अर्ज बहुतेक रद्द झाले असणार आहेत. तुम्हाला वाटलं तर तो व्हिडिओ मी प्ले करून दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल. कारण असत्य गोष्टी सांगायला मी इथं आलेलो नाहीये, बडबड फालतू गोष्टी सांगायला इथं आलेलो नाहीये. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सांगतोय, प्रत्येक गोष्ट आम्हाला चेक करावं लागते, प्रत्येक पेपर चेक करावं लागतं, प्रत्येक बातमी परत परत रिपीट करून बघावं लागतात. तुमच्यासाठी आम्ही एवढा एक पुढाकार घेतला आहे, तुमच्यासाठी एक मेहनत घेत आहोत. तर काळजी करू नका. फक्त तुमचे प्रश्न मला विचारायचे कमेंट बॉक्समध्ये. कुणाला पैसे आले नसतील त्यांनी मला एक गोष्ट सांगायची आहे की बाबा तुमचा फॉर्म वगैरे अप्रूव्ह झालाय का, तुम्ही स्क्रुटिनीमध्ये बसतायत का. डबल फॉर्म जर कोणी भरला असेल पैसे भेटणार नाहीत. डॉक्युमेंट चुकीचे जोडले असतील पैसे भेटणार नाहीत. एक पेक्षा जास्त योजनेचा पैसा तुम्हाला वाटत असेल एक पेक्षा जास्त योजना चालू आहे, पैसे भेटणार नाहीत. डीबीटी तुमचं जर जॉईंट अकाउंटला असेल तर पैसे भेटायला उशीर लागेल, भेटणार नाही असं म्हणत नाही. याच्या ठिकाणी सांगितलंय जर जॉईंट अकाउंट असेल तर त्याला थोडं उशीर होईल, पण असं नाही की बाबा त्याचे पैसे भेटणार नाही. जॉईंट अकाउंट असेल तर चालेल, पण या ठिकाणी विलंब थोडा होऊ शकतो तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर बघा लक्षात घ्या, कुणाला अजून पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका. 100% 30 तारखेपर्यंत वाट बघायचे. आता बघा सुरुवात झाली 19 तारखेपासून. 14 तारखेपासून पैसे यायला पाहिजे होते, त्या बँका बंद असल्यामुळे 19 तारखेला आज सुरुवात झाली. 19 ते 30 सप्टेंबर सगळ्यांना, फक्त पण सगळ्यांना नाही, 2 कोटी. या ठिकाणी माझं स्टेटमेंट नाहीये, हे माझं स्टेटमेंट नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणलंय तुम्हाला वाटलं तर तो व्हिडिओ पण जाऊन बघा. एबीपी माझ्यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर नका ठेवू माझ्यावर विश्वास. तुम्ही वाटलं तर एबीपी माझाची या ठिकाणी न्यूज चालू आहे लाईव्ह, म्हणजे 2 घंट्यापूर्वी ही न्यूज चालू होती, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या भाषणामध्ये ऐका. या ठिकाणी 2 कोटी ताईंना तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. त्या ठिकाणी अर्जाची छाननी चालू आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी जे राहिलेत 50 लाख ताई ज्यांना अजून 1 रुपया पण भेटलं नाही, त्यांची फॉर्मची छाननी चालू आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही स्वतः, आता हीच बातमी बघा ही टीव्हीवर आज आली आहे, उद्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातला उद्याचे न्यूजपेपर उघडायचे आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघा, तुम्ही म्हणत असाल की सर तुमच्याकडे ही माहिती जमा कशी होती. बघा एखाद्या ज्या दिवशी त्यांची सभा होती, जसं की मागच्या वेळेस धाराशिवला सभा झाली होती, धाराशिवला लाडक्या बहिणीचा उपक्रम झाला होता, त्या ठिकाणचे आम्हाला न्यूजपेपर बघावं लागतात, त्या ठिकाणचे पत्रकारांशी संवाद साधावा लागतो, त्या ठिकाणी काय काय न्यूजमध्ये सांगितलं ते सगळं बघावं लागतं. तर तुम्ही पण ही मेहनत घेऊ शकतात का. नसल घेत तर काही काळजी करू नका. तुमच्यासाठी मी मेहनत घेत आहे, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, मी तुमच्यासाठी. बघा आज हे झालं, आज हे बातम्यामध्ये आलं, पण उद्या न्यूजपेपरला बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम झाला. बुलढाणा जिल्ह्याचे प्रत्येक न्यूजपेपर आम्ही आता चेक करणार, त्यात कुठं काय लाडक्या बहिणीचं आलंय का ते बघणार. जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा काही नवीन रूल आले असतील तर ते सगळे घेऊन तुमच्यासाठी उद्या परत येणार आहे. तुमच्यासाठी बघा एवढ्या साऱ्या ताई, लाडक्या ताईंनो, एवढ्या तुम्ही सगळ्या लाईव्ह आहेत. तुमच्यासाठी आजारी असताना बघा सांगतो, खोटं बोलणार नाही, आजारी असताना देखील तुमच्यासाठी मी सगळी दररोज माहिती घेऊन येत आहे. उद्या सकाळी परत एकदा मी तुम्हाला काय अपडेट असेल सांगणार आहे. आणि आता कुणाला ताईला पैसे आलेत कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगायचं आहे, आणि नसतील आले तरी काळजी करू नका. त्यांनी त्यांचं नाव वगैरे सांगायचं, अप्रूव्ह कधी झालं, कारण मी प्रत्येक कमेंट्स चेक करत आहे. तुम्हाला वाटत असेल की सर आम्ही कमेंट्स करतो तुम्ही पाहत नाहीत, काही प्रॉब्लेम नाही, मी चेक करतोय. तुम्हाला जरी तिथं रिप्लाय नाही भेटला तरी मी चेक करत आहे. सगळ्यांच्या कमेंट्स मी चेक करत आहे, वाचत आहे. बघा सगळ्यांच्या कमेंट्स मी बघत आहे, काळजी करू नका. तुमच्या कमेंट्स जर मला वाटल्या योग्य वाटल्या तर मी उत्तर पण देत आहे. तर सगळ्यांनी कमेंट्स मला करायच्या आहेत. कुणाला काही जरी अडचणी असतील तर मला विचारायच्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट, एवढ्या सारे ताई लाईव्ह आहेत, कृपया या दादासाठी एक लाईक करायचे. आजारी असताना पण दादा तुमच्यासाठी लढत आहे.
काळजी करू नका, तुमच्यासाठी लढत राहणारच आहे. फक्त एक लाईक करायचंय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करायचंय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडक्या बहिणीसारख्या अजून भरपूर साऱ्या योजना आज या ठिकाणी त्यांनी सांगितल्या आहेत. ते योजनेचं पण माहिती सांगणार आहे, कारण 1 लाख रुपये बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला महिन्याला वर्षाला आम्ही देतो योजनेमधून. त्याच्यामुळे त्या सगळ्या योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे सांगतोय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला योजनेचे सांगणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचंय आणि या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथे सांगूया, ज्यांना ज्यांना पैसे भेटले त्यांच्या सगळ्यांचे अभिनंदन आहे आणि ज्यांना पैसे भेटले नाही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्हाला पण पैसे भेटोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.